जर या गुढीपाडव्यामध्ये जर तुम्हाला तुमच्या गर्लफ्रेंडचे किंवा तुमच्या बॉयफ्रेंड असेल किंवा तुमची बायको असेल जर त्यांची जर तुम्हाला असे जर फोटो जर बनवायचे असतील तर तुम्ही फक्त 1 मिनिटाच्या आत इथे बनवू शकता। यात तुम्ही इथे कपल फोटो सुद्धा इथे बनवू शकता आणि रँडमली जर तुम्हाला तुमच्या गर्लफ्रेंडला जर खुश करायचं असेल तर अशा प्रकारचे फोटोज आहेत ते तुम्ही 1 मिनिटाच्या आत इथे बनवू शकता। कारण की तुम्हाला मी आज एकदम फ्री मध्ये ते याचे संपूर्ण प्रॉम्प्ट्स आहेत ते देणार आहे आणि यात मी पार्ट 2 सुद्धा घेऊन येणार आहे। यात तुम्हाला इथे कपल फोटो सुद्धा बघायला भेटणार आहेत। पण आज तुम्हाला मी सांगणार सिंगल फोटोज तुम्ही कशा पद्धतीतून बनवू शकता तुमच्या गर्लफ्रेंडचे किंवा तुमच्या बायकोचे। एकदम सिंपल आहे, फक्त व्हिडिओ तो लास्ट पर्यंत नक्की पहा। चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर भावांनो सबस्क्राइब नक्की करून घ्या, कारण की इथून पुढे अशा प्रकारचे व्हिडिओज आहेत ते रेग्युलर येत राहणार आहेत। डायरेक्ट आपल्या मोबाईलच्या होम स्क्रीन जाऊया आणि सगळे डिटेल्स मध्ये इथे जाणून घेऊ। सगळ्यात पहिले तर जसं की आता मी गॅलरी ओपन करून घेतली। गॅलरी ओपन केल्यानंतर जसं की आता बघू शकता तुम्हाला इथे मी फोटोज आहेत ते जनरेट केले ते तुम्हाला मी दाखवतो। जसं की आता हा फोटो बघू शकता जो की मी अशा प्रकारे तो गुढीपाडव्याचा बनवला आहे। अशा प्रकारे तुम्ही महाराष्ट्र लुक मध्ये ते तुमच्या बायकोचा किंवा गर्लफ्रेंडचा किंवा इतर कोणत्याही व्यक्तीचा ते बनवू शकता। अशा प्रकारचे मी भरपूर सारे वेगवेगळे बनवले आहेत। जसं की आता हा बघू शकता, त्यानंतर हा बघू शकता, एकदम जबरदस्त क्वालिटीमध्ये तुम्हाला हे फोटोज आहेत ते बघायला भेटणार आहेत। यात मी पार्ट 2 सुद्धा घेऊन येणार आहे। यात तुम्हाला पार्ट 2 मध्ये कपल फोटो सुद्धा इथे बघायला भेटणार। त्यानंतर बेबी स्टाईल मध्ये सुद्धा तुमच्या घरात लहान मुले असतील तर त्यांच्या स्टाईलचे सुद्धा फोटोज आहेत ते बघायला भेटणार आहेत। जर तुम्हाला नेक्स्ट कोणत्या टॉपिकवर व्हिडिओ हवा आहे ते कमेंट्स मध्ये सांगा। या 3 टॉपिक पैकी मी नेक्स्ट पार्ट मध्ये ती व्हिडिओ नक्की घेऊन येईन। सगळ्यात पहिले तर आता हा फोटो बनवायचा कसा ते तुम्हाला मी सांगतो। जसं की बघू शकता फेस सुद्धा सेम टू सेम राहणार आहे आणि दिसायला सुद्धा एकदम रिअलिस्टिक फोटो दिसत आहे। यासाठी काय करायची गरज नाही, फक्त तुम्हाला इथून बॅक येऊन फक्त तुमच्या मोबाईलमध्ये ते गुगल जेमिनी ॲप असेल ती इन्स्टॉल करून घ्यायची। जर नसेल तर असेल तर ओके चालून जाईल। त्यानंतर ओपन करा, फक्त असेल तर ओके ओपन करून घ्यायचे। ओपन केल्यानंतर सगळ्यात पहिले तर तुम्हाला सांगतो इथे प्लस बटन भेटेल, यावर क्लिक करून इथून गॅलरीमध्ये जायचा आणि गॅलरीमध्ये गेल्यानंतर सगळ्यात पहिले तर माझ्याकडे एक इमेज असेल तो मी इमेज ॲड करून घेतो। जसं की रँडमली तुम्हाला कोणत्या व्यक्तीचा जी की फोटो जी की असेल जो गुढीपाडव्याच्या अशा पद्धतीतून बनवायचा आहे तर तो फोटो तुम्हाला इथे सिलेक्ट करून घ्यायचा आहे। जसं की रँडमली मी आता हा एक फोटो आहे तो सिलेक्ट केला आहे। ओके फोटो आहे तुम्ही ॲड करून घेतलेला आहे। एक गोष्ट लक्षात ठेवा, प्रत्येक व्हिडिओमध्ये मी सांगत असतो कोणताही फोटो तुम्ही ॲड करताना एक गोष्ट लक्षात ठेवा की फेस आहे तो सेम टू सेम जी की आहे दिसला असला पाहिजे। म्हणजे फेस जो की आहे तो दिसणे गरजेचं आहे रिअलमध्ये। म्हणजे जी की फोटो तुम्ही ॲड करताना काही वेळी कसं असतं की आपण वेगळ्या पोझिशनमधला फोटो ॲड करतो, त्यात फेस आहे तो दिसत नसतो, त्यामुळे फेस आहे तो मॅच होत नाही। ओके त्यानंतर काय करायचं, खाली फक्त हा सिक्रेट प्रॉम्प्ट मी तुम्हाला देणार आहे। हा प्रॉम्प्ट कुठे भेटेल ते सुद्धा तुम्हाला सांगणार आहे। त्यानंतर हा प्रॉम्प्ट जो की आहे हा तुम्हाला मी देणार आहे। त्यानंतर प्रॉम्प्ट इथे तुम्हाला जी की आहे कॉपी करायचा आणि इथे पेस्ट करायचा आहे। लास्टला इमेज अशा पद्धतीतून तुम्हाला इंग्लिशमध्ये लिहायचं आहे। इथे इमेज अशा पद्धतीतून जनरेट आणि सेंड करायचा आहे। त्यानंतर काहीच मिनिटाच्या आत आहे तो तुमचा इथे बघू शकता इमेज आहे तो जनरेट व्हायला स्टार्ट होणार आहे। अशा प्रकारे मी फोटो आहे तो इथे बघू शकता ॲड केला आहे आणि त्यानंतर फक्त खाली आहे तो प्रॉम्प्ट टाईप केलेला आहे आणि त्यानंतर तुमचा इमेज आहे तो जनरेट व्हायला स्टार्ट होणार आहे। एक गोष्ट लक्षात ठेवा, जो की फोटो आत्ता जो की रेडी होणार आहे हा एकदम रिअलिस्टिक मध्ये फोटो रेडी होणार आहे आणि जो की फोटो असेल यात तुमचा फेस सुद्धा आहे तो सेम टी सेम आहे तो राहणार आहे। जसं की बघू शकता आता जे काही थोडंसं लोडिंग घेत आहे, कारण की याला इंटरनेट जितकं फास्ट असेल तितक्या लवकर तुमचा इमेज आहे तो जनरेट होणार आहे। जसं की बघू शकता आता माझा जो की इंटरनेटचा थोडासा प्रॉब्लेम असणार आहे त्यामुळे असा प्रॉब्लेम येत आहे। ओके जसं की आता आपण इथे फोटो आहे तो टाकलेला आहे तर बघू शकता आता नेटवर्कचा मला प्रॉब्लेम आल्यामुळे तर आता आपला फोटो आहे तो अशा प्रकारे तो रेडी होत आहे। पण फोटो जनरेट करताना तुम्हाला एक गोष्ट लक्षात आहे, काय गोष्टी आहेत त्याची काळजी घ्यायची ते तुम्हाला मी सांगणार आहे। पहिली तर गोष्ट जसं की आता बघू शकता हा फोटो आहे यात फेस बघू शकता सेम टू सेम आहे तो दिसत आहे। ओके असा फोटो तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे। जो फोटो तुम्ही सेल्फी काढला असेल एक ठीक आहे समोर ज्यात चेहरा स्पष्ट दिसत आहे तोच फोटो ॲड करा। अन्यथा फोटो जर तुम्ही दुसरा ॲड केला ज्यात तुमचा चेहरा आहे तो स्पष्ट दिसत नाही तर तो चेहरा आहे तो मॅच होत नाही। एक गोष्ट लक्षात ठेवा। ओके तुम्ही किती जर काढलेलं की नो फेस चेंज काही जर तुम्ही दिलं तर तो जी की जर त्या सेल्फी फोटो जर तुमचा ज्यात फोटो जर जो मॅच म्हणजे फोटो तर ते जी की आपला चेहरा आहे तो स्पष्ट दिसत नसेल तर तुम्ही काही केलं तर त्या चेहरा आहे तो मॅच होणार नाही। जसं की आता आपला जो की इमेज आहे तो जनरेट होत आहे, थोडंसं जास्त वेळ घेतं कारण की फोटो आहे तो डिटेल्समध्ये रेडी होणार आहे। जसं की आता बघू शकता तुमचा फोटो एकदम खतरनाक अशा पद्धतीतून तुमचा फोटो आहे तो रेडी झालेला आहे आणि याला इथे क्लिक करून तुम्ही डाउनलोड सुद्धा इथे करू शकता किंवा शेअरवर क्लिक करून शेअर सुद्धा इथे करू शकता। व्हॉट्सअप स्टेटस किंवा इंस्टाग्राम स्टोरी किंवा फेसबुकच्या याला सुद्धा इथे ठेवू शकता आणि फोटो दिसायला सुद्धा एकदम जबरदस्त दिसत आहे। अशा प्रकारे वेगवेगळ्या ह्याच्यात तुम्ही बनवू शकता। समजा तुम्हाला हा फोटो आवडला नाही तर काय करायचं, इथून बॅक यायचं आणि फक्त याच्यावर प्रेस करायचं इथे ओके अशा पद्धतीतून आणि इथून जी की आहे इथे तुम्ही लिहू शकता इमेज फेरची तुम्हाला लिहायचं इमेज जनरेट न्यू स्टाईल लिहू शकता अशा पद्धतीतून न्यू अशा पद्धतीने लिहू शकता आणि सेंड करा। त्यानंतर बघू शकता जी की पहिली जी पोज होती जसे पहिल्या पद्धतीतून फोटो तुमचा जनरेट झालेला होता
त्याच्यावर असा वेगळा फोटो आहे तो जनरेट होणार आहे. जसं की आता बघू शकता तुम्हाला मी दाखवतो कशा प्रकारे फोटो आहे तो जनरेट होतो. अशा प्रकारे तुम्ही वेगवेगळे फोटोज आहेत ते बनवू शकता. असं नाही की एका प्रॉम्प्टच्या मदतीतून तुम्ही एकच फोटो आहे ते बनवू शकत नाही. वेगवेगळे फोटोज आहेत ते बनवू शकता. जर तुम्हाला प्रॉम्प्ट चेंज करायचं असेल तर प्रॉम्प्ट चेंज करू शकता. जसं की आता बघू शकता आपण टाकलं आहे की इमेज जनरेट, म्हणजे ऑलरेडी टाकलं होतं त्यानंतर सुद्धा टाकलं आहे की इमेज जनरेट. पण जो दुसरा आता इमेज जनरेट होणार त्यात आणि ह्यात आहे तो वेगवेगळा इमेज जनरेट होणार आहे. जसं की आता बघू शकता किती फरक आहे. पहिला जो की होता फोटो आणि ह्यात किती फरक आहे. अशा प्रकारे तुम्ही वेगवेगळ्या स्टाईलमध्ये फोटो सुद्धा इथे बनवू शकता एका प्रॉम्प्टच्या मदतीतून. फक्त तुम्हाला त्यात आहे थोडंसं काढल्याचं न्यू स्टाईल किंवा थोडेसे पोझिशन चेंज अशा प्रकारे किंवा सिनेमॅटिक फोटोज अशा प्रकारे सुद्धा इथे खाली लिहिलं तर तुम्हाला इथे अशा प्रकारे तो फोटो रेडी होणार आहे. अशा प्रकारे बघू शकता इथे ऑलरेडी मी हा एक केलता बघू शकता इथे आपला जो की आहे तो रेडी सुद्धा झाला आहे. याला मी गॅलरीत सुद्धा ओपन करून देतो. हा फोटो होता ओके. तर यानंतर आपण अशा प्रकारे तो जनरेट केलेला आहे ओके. आता हा प्रॉम्प्ट तुम्हाला भेटणार कुठं. प्रॉम्प्टसाठी काय करायचं आपल्या व्हिडिओच्या खाली तुम्हाला एक टेलिग्रामची लिंक भेटेल तेव्हा क्लिक करून टेलिग्रामला जॉईन करून घ्या. जसं की आता बघू शकता इथे मी टेलिग्राम असेल आपलं ते ओपन करून घेतो. जसं की आता टेलिग्राम आहे मी ओपन करून घेतलं आहे आणि त्यानंतर इथे आपला हा चॅनल आहे इथे तुम्ही बघू शकता म्हणजे जो की आपलं पेज आहे ह्याला तुम्हाला याची की सबस्क्राईब करून घ्यायचा आहे आणि येथे तुम्हाला जो तो प्रॉम्प्ट असेल तो भेटून जाईल. यासाठी फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा आपल्या पेजला तुम्हाला जी की आहे ते इथे येऊन फक्त सबस्क्राईब करायचं आहे आणि आपल्या चॅनलला सुद्धा इथे सबस्क्राईब करायच्या सर्व गोष्टी इथे तुम्हाला इथे एकदम फ्रीमध्ये इथे भेटून जातील. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ थोडासा मोठा झाला आहे पण सर्व गोष्टी इथे तुम्हाला एक्सप्लेन करून मी सांगितलेल्या आहेत. तर चला आपण भेटूया उद्याच्या एक नवीन इंटरेस्टिंग आणि मजेशीर अशा व्हिडिओमध्ये.